नमस्कार, निळा सलाममध्ये सर्वांचं स्वागत. आपण आता आदरणीय भंते इथं उपोषणाला बसलेले आहे. विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि 7वा दिवस आहे. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये भंतीची लोक इथं आलेले आहेत. मोठे भंतीची इथं आलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया घेऊ आपण. ते काय बोलतील 2 शब्द ते ऐकून घेऊ. आज आम्ही सर्व भिक्खू संघ आयुक्त कार्यालयासमोर भंते अभयपुत्र थेरो हे आमच्या महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे सन्माननीय सदस्य आहेत. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आम्ही इथे आलेलो आहोत. लेणी क्रमांक 7च्या बाजूला जी जमीन आहे तिथे अनेक वर्षापासून भंतेजी अभयपुत्र थेरो राहतात. विपसनेचे शिबिर घेतात, श्रामणेर शिबिर घेतात, धार्मिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतात. त्यांनी तिथे वृक्षारोपण केलेलं आहे आणि अशा सुंदर परिसरामध्ये गेल्या 26 तारखेला आमचे एक भंतेजी वयस्क ते मरण पावल्यामुळे आमच्या प्रथेप्रमाणे, कारण जी लेण्या आहेत त्या लेण्या कधी काळी सर्व बुद्धमय परिसर होता, त्या बुद्धाच्या लेण्या होत्या. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालीत. आमच्या लेण्या 2500 वर्षापूर्वीच्या आहेत. आम्ही त्याचे कधीतरी मालक होतो. मधल्या काळामध्ये आमची मालकी काढून घेण्यात आली, परंतु तरीही हा भावनिक इमोशनल मुद्दा होता की भंतेजीचा अंत्यसंस्कार केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला आहे असं काही घडलेलं नव्हतं. आम्ही कुणाचं नुकसान केलं नव्हतं, काही जाळपोळ केली नाही, काही मारहाण केली नाही, चोऱ्या केल्या नाही. तिथे आम्ही काही वेगळ्या पद्धतीच्या शासनाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे काम केलं नाही. तरीही छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आणि रेव्हेन्यूच्या प्रशासनाने आमच्या भंतेजीवर आणि काही लोकांवर गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल केले तेही गैरमाणसाच्या तक्रारीवरून. भीमराव हत्ती आंबेरे संबोधी अकादमीचे अध्यक्ष हेही गैर आहेत, हेही काय त्या जागेचे मालक नाहीत. त्यांनी तक्रार केल्यावरून प्रशासनाने आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले, काही हरकत नाही. परंतु भीमराव हत्ती आंबेरे यांनी फोनवरून आमच्या भंतेजीला मारण्याची धमकी दिली. तुझ्या बापाची जागा आहे का हेही बोलला. त्यानंतर कपडे काढून तिथे येऊन मारील. मी फार खराब माणूस आहे, जे स्वतःच म्हणते मी खराब माणूस आहे. दुसऱ्याने म्हणायची गरज नाही, जे स्वतःच म्हणते तुम्ही फार गैरमाणसाच्या नादी लागले म्हणले. मी ऐकलं ते, म्हणजे गैरमाणूस आहे ते, स्वतःच मान्य करते मी गैर आहे. अशा माणसाने भंतेजीला धमकी द्यावी, मी तिथे येऊन मारील, माझं बॅनर का फाडलं, अशा पद्धतीनं एका बौद्ध भिक्षूला, त्यागी माणसाला, एखाद्या साधारण गृहस्थी माणसानं करणं हे शोभत नाही, बरं नाही. आणि म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रशासनाच्या आणि रेव्हेन्यूच्या अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी जे गुन्हे दाखल केलेत त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि जर भंते अभयपुत्र थेरो यांना त्या जागेच्या बाबतीमध्ये किंवा या लोकांनी धमकी दिली या विषयामध्ये पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याने जे चुकीचे गुन्हे दाखल केले त्या विषयासंबंधी जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाकडून औरंगाबाद शहरामध्ये पोलीस आणि प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येईल. आणि एवढंच नाही तर आम्ही मुंबईला सर्व भिक्खू लोक वर्षा बंगल्याच्या समोर जाऊन बसू, याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील. धन्यवाद. कंटक लोक भिक्खू संघाला त्रास देतात, टीकाटिप्पणी करतात, बदनामी करतात. तर अशा ज्या काही गोष्टी समाजामध्ये घडतात तर याबद्दल समाजाने जागृत असलं पाहिजे. आणि अशा बाबीमध्ये जे काही प्रशासन असतं, प्रशासनाने सुद्धा थोडी काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावरती थोडासा विचार केला पाहिजे. कोणाच्या सांगण्यावरून
कोण्या भिक्षूची बदनामी करणे, त्यांच्यावरती केसेस करणे, त्यांना जीवे मारण्याची धमक्या देणे, अशा ज्या काही गोष्टी होतात ह्या निश्चितच समाजासाठी फार घातक आहेत. यामधून समाजामध्ये भिक्खू संघाची तर बदनामी होतेच, जे काही उपद्रवी लोक असतात ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी भिक्खू संघाला त्रास देण्यासाठी पुढे येतील. तर त्यामधून अशा गोष्टी होऊ नयेत. तर त्यासाठी भिक्खू संघाची एक जबाबदारी आहे. भिक्खू संघाने सार्वजनिक एक विचार विनिमय करून, मीटिंग घेऊन, बैठक करून असा निर्णय केलेला आहे की असे जे काही लोक भिक्खू संघाला त्रास देतात किंवा व्यक्तिगत भिक्खूची बदनामी करतात, तर अशा गोष्टी होऊ नयेत. समाजामध्ये जी काही समाजाची श्रद्धा भिक्खू संघावरती आहे तर ही श्रद्धा तुटू नये. आणि बाबासाहेबांचं तद्वतच भगवान बुद्धाचं जे काही कार्य आहे, या समाजामध्ये सुख, शांती, आनंद, एकता, शील, सदाचार ह्या गोष्टी नेहमी प्रस्थापित व्हाव्यात, या गोष्टी नेहमी वृद्धिंगत व्हाव्यात आणि त्यामधून सुदृढ असा समाज निर्माण व्हावा. जर या गोष्टीकडे विचार केला तर भिक्खू संघ अतिशय जिद्दीने, मेहनतीने, श्रद्धेनं तथागतांच्या सद्धम्माचा आदर करून, धम्मविनयाचं पालन करून, त्या तथागतांच्या सद्धम्मावरती चालून समाजामध्ये सुख, शांती, मैत्री, एकता, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता, सदाचार याची जोपासना करत आहे, याची वृद्धी करत आहे. तर हे भिक्खू संघाचं आद्य कार्य आहे. समाजासाठी त्यागाची भूमिका आहे. समाजासाठी एक आदर्श त्यांचं उदाहरण आहे, आचरण आहे. तर अशा पवित्र भिक्खू संघाला नेहमी समाजाने समोर ठेवून भिक्खू संघाला आपण एक शिरसावंद मानलं पाहिजे आणि भिक्खू संघाची किंमत करून तथागतांचा आदेश सर्वांना सुख, शांती, आनंद प्राप्त हो, सुख, शांती, आनंद मिळो आणि दुःखापासून मुक्त होत, अशासाठी जवळपास 2600 वर्षापासून तथागताचा संघ या समाजामध्ये काम करत आहे. तथागतांचा संघ केवळ फक्त दलित लोकांसाठी काम करतो असा उद्देश नाही, तर सर्व मानवजात सुखी झाली पाहिजे यासाठी तो प्रयत्नशील आहे. त्यामध्ये भारतीय समाजातील सर्व घटक, सर्व संप्रदाय, सर्व जाती धर्माचे लोक सुखी होत अशी मंगल कामना करून भिक्खू संघ त्यांच्याप्रती मंगल कामना करत आहे. आणि अशा गोष्टीला जर कोणी अडथळा करत असेल, आडकाठी करत असेल किंवा त्यांना बंधन घालत असेल, शासकीय दबावाखाली येऊन जर काही शासनाचे लोकही त्याला बळी पडून अशा गोष्टीला ते सहकार्य करत असतील, तर अशा लोकांचा सुद्धा शासनाने योग्य कारवाई करून जे काही चुकीच्या असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करावी, असा भिक्खू संघाच्या वतीनं आमचा एक सर्व शासनाला आणि समाजाला सुद्धा एक आदेश आहे, सूचना आहे आणि आग्रहाची विनंतीसुद्धा आहे. जर अशा पद्धतीचा वारंवार भिक्खू संघावरती, विहारावरती अन्याय अत्याचार होत असेल तर निश्चितच भिक्खू संघ याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि भिक्खू संघ वेळ प्रसंगी जर आवश्यक असेल तर मोर्चे काढतील, निदर्शनही करतील आणि वाटेल त्या गोष्टीला विचार करून योग्य निर्णय लागेल अशापर्यंत भिक्खू संघ गेल्याशिवाय राहणार नाही. तर याची समाजाने सुद्धा दखल घ्यावी आणि शासनाने सुद्धा दखल घ्यावी अशी भिक्खू संघाच्या वतीनं आम्ही त्यांना सूचना करत आहोत. धन्यवाद. बंदीजी, आपलं नाव? मी बदंत बोधिपालो महाथेरो, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुषंग नायक या माध्यमाने हे सूचना करत आहे. धन्यवाद.
आता बोथोडे सर आहेत, ॲडव्होकेट आपल्यासोबत जोडलेले आहेत, हायकोर्टाचे ॲडव्होकेट आहेत, ते इथं आलेले आहेत. त्यांच्याशी बोलूया आपण 2 शब्द त्यांच्याशी. सर बोला आपण. मी ॲडव्होकेट एस.आर. बोधडे, हायकोर्ट औरंगाबाद. आपण इथं यासाठी जमलेले आहो की उपोषणस्थळी सोबतच महावीर भंतेजी इथं बसलेले आहेत. सोबतच सर्व भत्तेगण आहेत. तर जनतेला असं आवाहन करायचं आहे की अभय पुत्रे जे बसलेले आहेत उपोषणाला, त्याच्या मागं जी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हे इथं ह्या प्रकरणामध्ये आहेत. ह्या देशामध्ये सर्व जनतेवर, बौद्ध लोकांवर, इन्क्लुडिंग भंते लोक यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. ह्या अन्याय अत्याचाराचं निवारण करण्यासाठी आपण सर्व जनता भिक्खू संघाच्या मागं असणं ही काळाची गरज झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर युनिटीनं राहिलात तर ह्या देशामध्ये कुठलीही शक्ती तुमच्या विरोधात उभी राहू शकत नाही. परंतु आपल्या समाजामध्ये काही स्वार्थ मंडळी जी आहे ती भिक्खू संघामध्ये, जनतेमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपले भंतेजी जे उपोषणाला बसले आहेत ते 8 वर्षापासून त्या बुद्धविहारामध्ये ते राहत होते. तिथं प्रार्थना घेत होते. बुद्धविहार त्यांच्या ताब्यात होतं. पण आजच का इथल्या गव्हर्नमेंटला जाग आली की त्याच्यामध्ये ते म्हणतात की ही गव्हर्नमेंटची जागा आहे. तेव्हा तुम्ही कुठं गेला होतात? जेव्हा भंतेजी तिथं राहत होते तिथल्या जागेचं संवर्धन ते केलं त्यांनी. मग आज तुम्हाला का वाटलं की ती जागा गव्हर्नमेंटची आहे? मुद्दा हा उपस्थित होतो की गव्हर्नमेंटची जागा जरी असली तरी भिक्खू संघाचा भिक्खू आमचे मरण पावले त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी त्यांनी जावं कुठं? तुम्ही का आम्हाला भिक्खू संघाला आणि बौद्ध समाजाला ते एरियामध्ये जागा दिली आहे का अंत्यविधी करण्यासाठी? नाही दिली. तर इथली जी धरती आहे ती धरती तथागताचीच आहे. तथागत गौतम बुद्ध पूर्ण जगाचे तत्त्वज्ञानी आहेत. ह्या तत्त्वज्ञानी माणसांनी 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये असणारा धम्म बाबासाहेबांनी 1956ला त्याचं पुनरुज्जीवन करून तो धम्म या देशाला दिलेला आहे. आणि त्या धम्माचं काम करत असताना तुम्ही भंतेजीवर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करणं हे तुमच्या क्रूरतेचं लक्षण आहे. तर हा इश्यू आपल्याला रिझॉल्व करायचा असेल तर सर्व जनतेनं भिक्खू संघाच्या मागे उभे राहावं आणि हा इश्यू अशा पद्धतीनं सॉल्व कराय की जेणेकरून ह्यातल्या गव्हर्नमेंटला, इथल्या जातीवादी सरकारला त्याची जाण झाली पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे की येथील बौद्ध हे भंतेजीच्या मागे आहेत. आंदोलनाची दिशा ठरवत असताना भंतेजी बोलून गेले की भिक्खू संघ हे आंदोलन करत आहे. भिक्खू संघ कदाचित 1-2 दिवसामध्ये चॅकआउट करतील की त्यांनी हा मोर्चा इथं ठरवून ह्या इश्यूला कशा पद्धतीनं सॉल्व करता येईल हा प्रयत्न आपण करूया. सर्व जनतेला आव्हान आहे की त्यांनी भिक्खू संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं. आणि हा जो इश्यू आहे एकट्या भिक्खूंचा नाही आहे, हा समाजाचा इश्यू झालेला आहे आता. आणि अशाच पद्धतीनं जर आपण युनिटीनं नाही राहिलो तर मला वाटते इथं आज आपले भिक्खूंवर अन्याय अत्याचार तर समाजावर तर होतच आहे. परंतु आपण संघशक्तीनं एकत्र जर राहिलो तर मला वाटते इथलं सरकार तरी काय पण इथले जे आपण तथाकथित जी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्या लोकांनासुद्धा आपण धडा शिकू शकतो. राहिला प्रश्न आज
की आज सकाळी मी एक बाईट पाहिली, भीमराव हत्ती अंबिरे हा भंतेजीला म्हणतो तुझे पाय तोडील, तुझे हात तोडील. त्याच्यामध्ये त्याची अवकात असेल तर त्यांनी आमच्यासमोर येऊन भिक्खूला हातपाय तोडून दाखवावं. अरे तुझी अवकात काय आहे? तू भंतेजीला शिवाय देतो? तुझं कल्चर काय आहे ते? आम्ही असं समजतो की तू बुद्धिस्ट कल्चर नाही तुमच्यामध्ये. तुम्ही कोणाची तरी अवलाद आहे म्हणून तुम्ही भिक्खूला तुमचे पाय तोडू, तुम्हाला मारून टाकू, बघू तुला. तर अशा पद्धतीनं हा भिक्खूला जर जो अशा पद्धतीनं धमकी देत असेल तर ह्या समाजानं त्याचा प्रतिबंध करणं आणि त्याला जेरबंद करणं ही काळाची गरज झालेली आहे, अशी मी सर्व जनतेला विनंती करतो. थांबतो. जय भीम.